मोहसिन आणि फौजान हे ओपनिंग बल्लेबाज मैदानाचा पवित्र घेत आहेत। फौजान आणि मोहसिन नॉन स्ट्राइकला, फौजान स्ट्राइकला आहेत। राईट आर्म वरचा विकेट आता मारा करेल। पहिला चेंडू, हा चेंडू सुंदर चेंडू, डायरेक्ट चेंडू होता आणि तो सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये एक चेंडू टाकण्यासाठी राईट आर्म विकेट मारा करते तो म्हणजे हा चेंडू, सुंदर चेंडू, आखूट कप्प्याचा चेंडू होता। सीमेकडे चेंडू जात आहे, एक धाव तर मिळेल, एक धावच्या बरोबर समाधान मानावे लागेल। त्याचबरोबर संघाचं खातं एक धावेने खोललेलं आहे। वक्रमक अशा पद्धतीचा खेळाडू, बघूया आता काय करेल तो। आणि हा चेंडू, रिवर्स चेंडू मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, अफरोज राईट आर्म विकेट मारा करते। चौथा चेंडू असेल मला वाटतं हा त्यांचा, मोहसिन याना आणि रिवर्स शॉट पुन्हा मारण्याचा, पुन्हा त्यांच्या बॅटवरती चेंडू बसलेला नाही। हा चेंडू सुद्धा खूप टप्प्याचा चेंडू, हा चेंडू त्याने मारलेला आहे आणि हा चेंडू सीमेकडे जात होता, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण। त्याचबरोबर तिथे धाव, एकच धाव मिळाले। अफरोज यांचा मला वाटतं शेवटचा चेंडू असेल आणि हा चेंडू कशा पद्धतीने असेल पाहायला मिळेल। हा चेंडू सुद्धा, चेंडूला थोडीशी उंची दिली आणि सीमेकडे चेंडू मांडलेला आहे आणि मला वाटतं 4 धावा, 6 धावा, हे 6 धावा संघाच्या कोट्यातील दुसरं षटक आणि पहिल्या षटक टाकण्यासाठी तोफिक यांना आमंत्रित केले करण्यात आले। तोफिक धावत जात आहेत आणि हा चेंडू खूप आखूट टप्प्याचा चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू बसलेला नाही। तोफिक पुन्हा तयार, राईट आर्म मारा करतील मोहसिन यांचा दुसरा चेंडू, तोफिक यांचा, मोहसिन याना आणि सुंदर यॉर्क पद्धतीचा चेंडू मोहसिन याना। बघूया मोहसिन काय करतोय। आखूट टप्प्याचा चेंडू, हसीमेकडे जात आहे चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, एकच धावेवरती समाधान मानावे लागेल। तो फौजान याना, फौजान याने पहिल्या षटकामध्ये एक षटकार मारला होता। आता बघूया फौजान काय करतोय तो। तोफिक सुद्धा सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत। हा चेंडू सुंदर चेंडू, हाफ पिच चेंडू होता, चेंडूला थोडीशी कट केली, चेंडू पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा तयार तोफिक आणि हा चेंडू सरळ रेषेमध्ये, क्षेत्ररक्षण तिथे आहे, मला वाटतं एकच धाव मिळेल। बघूया मोहसिन काय करतोय तो आणि सुंदर चेंडू, तितका सुंदर आणि एकच धाव मिळेल तिथे सुद्धा, एकच। या षटकाच्या शेवट समाप्तीनंतर 11 धावा, अफरोज आपलं दुसरं षटक आणि संघाच्या कोट्यातील तिसरं षटक आणि त्यांना अफरोज आता गोलंदाजी करतील, तोंड देतील ते मोहसिन। आउट, हा झेलबाद आणि हा मोठा धक्का मोहसिनच्या रूपामध्ये। चांगला चेंडू, चेंडू खाली बसला, चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, परंतु तो कट लागून यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये आणि हे मोहसिन बाद झालेला आहे। फैजान आणि फलंदाज आता बघूया काय करतोय तो। हा चेंडू फैजान यांना कट करण्याचा, रिवर्स मारण्याचा प्रयत्न, हा खूप अशा षटकार चौकाराने हा सामना रंगेल, परंतु तेवढं काय दृश्य दिसत नाही। पुन्हा अफरोज तयार, फैजान यांना हा मारला चेंडू, हवेमध्ये चेंडू, एक धाव तर मिळेलच आणि एकच धाव। अफरोज चौथा चेंडू, अफरोजांचा हा चेंडू मारल्या, सीमेकडे चेंडू जात आहे, क्षेत्ररक्षण तिथे आहे, एकच धाव मिळेल मला वाटतं आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, 2 धावा। 20-25 पावलाचं अंतर घेऊन अफरोज गोलंदाजीसाठी तयार, सज्ज। हा चेंडू तळ हवेमध्ये चेंडू आहे, हा झेल होण्याचा प्रयत्न आणि हा त्यांचा झेल हातून सुटलेला आहे आणि अतिटतीचा सामना होईल। हा चेंडू बार बाल वाचले तोफिक यांचं दुसरं षटक, दुसऱ्या षटकात पहिला चेंडू, राईट आर्म विकेट मारा, फौजान याने चेंडू टोळलेला, एक धाव तर सहज मिळेल आणि क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि एकच धाव। एक फैजान याना आणि फैजान झेलबाद होण्याचा प्रयत्न आणि झेलबाद, फैजान यष्टीरक्षकांच्या हातामध्ये चेंडू, तोफिक यांना मला वाटते तोफिकाला पहिला विकेट भेटला। 35 पावलाचं अंतर घेऊन धावत जात आहेत। हा चेंडू मारलेला आहे त्याने, परंतु तिथे धाव एकच मिळेल त्यांना आणि एकच धावेवरती समाधान मानावे लागेल। आता कशा पद्धतीने घेतात ते बघूया आणि
बॉलर काय आपला समाचार देण्यास तयार नाही. जोरदार अपील आणि मला वाटतं आउट असा मुशद्दिक तौफिक यांना तोंड देतील. कशा पद्धतीने मारा करतात ते पाहायला मिळेल. तौफिक पुन्हा काय करतात, कशा पद्धतीने रोखले जातात. अरे बॉल त्रिफलाची सुंदर चेंडू तौफिक यांना नक्कीच मला वाटतं, परंतु नाही वाचले. जर आणि तर हे दोन शब्द असे आहेत की त्यांचा सामना कोणीच करू शकत नाही. पाचवा षटक आणि 17 धावा आणि आक्रमक गोलंदाज जुनेद राईट आमचा राऊंड विकेट. जुनेद वाईट पहिला चेंडू मला वाटतं बाहेर. त्याची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे. आणि हा चेंडू जुनेद यांचा मस्त चेंडू होता, चांगला चेंडू होता. एक धाव मिळेल, एकच धाव. हा चेंडू मारलेला आहे, एक धाव मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे राईट राऊंड विकेट. आणि हा चेंडू खूप सुंदर चेंडू, खूप यार्क पद्धतीचा चेंडू होता. अरे हा सुद्धा खूप सुंदर चेंडू होता. चांगल्या पद्धतीचा खेळाडू, शांत खेळाडू, स्वभाव सुंदर त्याचा स्वभाव. आता संघाच्या कोट्याली शेवटचं षटक. तस्वीन अपनी तस्वीर कशी दिखाएंगे अभी पता चलेगा थोड़ा. तस्वीन का पहिला चेंडू आणि तस्वीर यांच्या चेंडूवरती पहिला फटका मारलेला आहे. एक धाव तर मिळेलच शहबाज यांना. आणि हा चेंडू सीमेकडे जाते. क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण, एकच धाव. 22 धावा. टाका बघू द्या. अरे हा चेंडू सुंदर चेंडू. तस्वीर यांना वाटला झेलबाद. राईट राऊंड विकेट मारा करतील. आणि हा चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू, सुंदर चेंडू होता. चेंडूला थोडी कट केली. जोरदार अपील फेटाळलेली आहे. तिथे पंचाने सुंदर गोलंदाजी तस्वीर यांच्याकडून. आणि हा चेंडू तेवढा सुंदर मारण्याचा प्रयत्न, एक धाव. आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि मला वाटतं दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिचा आकडा जरी पास झाला तरी थोडासा समाधान वाटेल. आणि हा चेंडू सुंदर चेंडू होता आणि दाबून मारला त्याने. चेंडू जर उचलला असता तर चेंडू तो षटकार गेला असता. बघूया खूप टप्प्याचा टाकतात की काय नाही. आणि हा चेंडू सुंदर चेंडू, एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव. बाद एक धाव. एक धावच्या वर धाव संख्या 27. 28 धावांवरती आमंत्रित विजयासाठी रत्नागिरी संघाला. कसबा संघाचे कर्णधार याने क्षेत्ररक्षण लाव. अफरोज स्ट्राईकला आहेत, हमजा नॉन स्ट्राईकला. अरबाज यांचा पहिला चेंडू. अफरोज यांना सुंदर चेंडू, सुंदर टोळा चेंडू. सीमेकडे चेंडू जातो. एक धाव मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धाववरती समाधान मानावे लागेल. आणि हा एकच धाव. हा लाईव्ह चाललेला आहे आणि सबस्क्राईब करण्यासाठी सगळ्यांना विनंती आहे. आणि हा चेंडू सीमेच्या बाहेर एसटी रक्षक यांच्या हातून तो चेंडू सुटला. हमजा क्या करेगा देखेंगे अभी. हमजा पुढचा चेंडू, हा टाका चेंडू हमजा. आणि हमजा पाहिला. हमजा वाचले. हमजाचा जल सुटला. आता पुन्हा तयार अफरोज. आणि हा डायरेक्ट चेंडू सीमेकडे बाहेर जात आहे. मला वाटतं हा जेल सुटला. गचाळ क्षेत्ररक्षण. आता पुन्हा तयार. बघूया हा चेंडू कसा असेल. सुंदर चेंडू, सुंदर पद्धतीने टोळला. क्षेत्ररक्षण तिथं आहेच आणि एकच धाव मिळेल. धाव संख्या तिथं उभी. दोन चांगले झेल सुटले आणि दोन्ही झेल होते आणि ते असे होते की दोन्ही खेळाडू
आपल्या संघाचं काय पलट करू शकतात आणि त्यांचाच झेल सुटला. 30 वर्षाच्या पूर्वीची 30-32 वर्षाच्या पूर्वीची स्टोरी आहे ती. आता पुन्हा तयार राऊंड ऑफ द विकेट मारा करत आहेत आणि हा चेंडू हातामध्ये हाही झेल सुटला. आता तिसरा झेल सुद्धा उठला. हा प्रयत्न करा. हा चेंडू एकच धाव मिळेल. एक धावच्या धाव संख्या ती 16. 2 षटक पाहिजे हमजाबाई आणि हा चौकार. हमजाकडून षटकारांची गरज. हमजा हा और ये नहीं देंगे शायद 8 रन. अफरोज अफरोजांचा झेल बाद. अफरोज जुने त्यांना मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटवरती बसला ना चेंडू. विजयाच्या पायथ्याशी असलेला हा संघ आणि हा आता बघूया हा चेंडू जुनेद यांना आणि हा चेंडू सुद्धा इष्टवेच्या हातामध्ये. जुनेद यांना पुढचा चेंडू बघूया कशा पद्धतीचा चेंडू आहे काय करतात जुनेद. जुनेद याने कट केलाय चेंडू. 1 धाव. 2 वेळेला प्रयत्न केला जुनेद याने आणि मला वाटतं इथे या 2 धावा जुनेद यांच्या. सुंदर रनिंग आणि मला वाटतं हा मला वाटतं चौकार की षटकार आणि हा विजय जुनेद यांच्याकडून विजयी झालेला आहे रत्नागिरी संघ. आता थोड्याच वेळाने सत्कार समारंभ चालू होईल. हमजा आणि अफरोज याने हा यश प्राप्त करून दिला आणि रत्नागिरी संघ हा विजयी झालेला आहे. इथेच या टुर्नामेंटचा अंत झालेला आहे. आता थोड्याच वेळाने सत्कार समारंभ होईल. थँक्यू.